पोहोचणं। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आता गणेशोत्सवानंतर सोडवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। मुंबईतील 20 जागांवर ठाकरे गटानं दावा केलाय, तर काँग्रेसनं 18 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे। कुर्ला, घाटकोपर, पश्चिम, वर्सोवा या 3 मतदारसंघांवरून तिन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच आहे। तर भायखळा, जोगेश्वरी, माहीम या मतदारसंघांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरू असल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडीकडून काही मुस्लिम उमेदवारांना सुद्धा मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी जागा वाटप हे नेमकं कसं असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आगामी विधानसभेसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा ही पितृपक्षानंतरच होण्याची शक्यता आहे। पितृपक्षामध्ये कोणताही शुभ निर्णय करू नये अशी धारणा आहे आणि त्यामुळे राजकीय पक्ष अनेकदा त्यांचं पालन करताना दिसून आलेत। त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाच्या काळातच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बैठका सुद्धा सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा अंतिम फॉर्म्युला लगेचच जाहीर होणार नाहीये एवढं निश्चित झालंय।